जय आदिवासी, जय एकलव्य, जय भीम, जय संविधान. मी साईनाथ बर्डे, एकलव्य आघाडी, अहिल्यानगर जिल्हा अध्यक्ष. माझ्यासोबत एकलव्य आघाडीची सर्व टीम आलेली आहे. आमचे अनिल भाऊ जाधव या ठिय्या आंदोलनाचे नेतृत्व अनिल भाऊ जाधव करतायत. तसेच एकलव्य आघाडीचे महाराष्ट्र राज्य संघटक विठ्ठल माळी साहेब, तसेच एकलव्य आघाडीचे महासचिव संदीप बर्डे आणि वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष संतोष भाऊ चोळके, तसेच सर्व वंचित बहुजन आघाडी, एकलव्य आघाडी आणि समविचारी संघटनाचे पदाधिकारी आणि माझ्या इथं जमलेल्या सर्व आदिवासी माता भगिनी आणि माझ्या भावांनो, गेल्या तुम्हाला चांगलं माहित आहे, अतिक्रमण प्रशासनाला अतिक्रमण काढायचं असेल तर सगळ्यात आधी टार्गेट केलं जातं फक्त आदिवासी मोहल्ले. प्रशासन व जे आदिवासी समाज जो चारीच्या कड्याला, तो इरिगेशन खात्याला किंवा वन विभागाच्या किंवा गायरान जागेमध्ये राहतो, त्याला हाऊस आली का राहायची तिथं? मला सांगा ना तुम्ही, हाऊस आहे का आपल्याला राहायची तिथं त्या चारीच्या कडेला? पण हे दिवस आणले कोणी? आपण ज्यांना मतदान करतो ना त्या भाडीवानी दिवस आणलेत आपल्यावर येत. पुढे गेला आमदार इथला, काय करतो आमदार? अरे मग या गोष्टी कळत कशाने आपल्या आदिवासी समाजाला? आदिवासी हा भारताचा मूळ निवासी सांगते, बोलले टीव्हीला राहुल गांधी बोलले आदिवासी हा भारताचा मूळ निवासी आहे. काय परिस्थिती आज आदिवासीची? आहे का जागा त्याला राहायला? अरे आपण धनाधन मतदान करतो यांना, आपल्या पार लेकराला उचली तर देऊन पार कडीवर घेते. वेळेस सांगू तुम्हाला, आपला एक भाडवा कार्यकर्ता राहतो आपला आदिवासी समाज असतो, त्याला जाऊन मिळतो त्याला आणि त्याला घेऊन येते चित्राला त्या आणि त्याला म्हणते सांग. तो आपल्याला सांगतो ना 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 लय भारी असं यो, याला मतदान करू आपण. त्या फाडकाला फोडून काढा तुम्ही. आपल्या ते तिथून ओळखायची का? हे दिवस आलेत ना, ते आपण चुकीचं मतदान केल्यामुळे झालंय. बाबासाहेबांनी मताचा अधिकार कशासाठी दिला आपल्याला? कशासाठी दिलाय? भावानु सत्तेत जा, पण आपण काय सत्तेत जात नाही. जातो का सत्तेत? आपला सरपंच काही कामाचा नाही, ग्रामसेवक काही कामाचा नाही. विखे साहेबांच्या घरावर आम्ही बिराड उपोषण काढलं, साहेबांनी GR इश्यू केलेत. त्याचे पाठपुरावा करण्यासाठी आम्ही वन फिरतोय. व्हिडिओकडे गेलो होतो, म्हणते मला वेळ नाही, प्रांत साहेबाला टाइम नाही. राहुरी तालुक्याचा विषय, मांजरी गावाचं सगळं दप्तर तयार केलं आम्ही, जातोय आम्ही, बोलतोय. पण या अधिकाऱ्यांना स्वतःच घर आहे, बंगला आहे. जे राजकीय आमदार खासदार आहेत त्याला विश्रामगृह, आईश आरामात, सरकारी गाडी सगळं आहे. तुम्हाला काय? 3 बांबूची कोपी, तिला 65 नाही राहिला आता. आणि त्यांचं अतिक्रमण JCB कुठे निघतो अतिक्रमण काढायला? मध्ये. मग मला एक कळत नाहीये, तुमचा जो आमदार आहे इथला स्थानिक, तो काय करतो? लोकप्रतिनिधीचा अर्थ काय होतो? लोकांनी लोकांच्या कामासाठी निवडून दिलेला व्यक्ती. पुढे तो मग पुढे तो काय करतो? तो मग त्याला दिसत नाही का? शिर्डीमध्ये आदिवासी समाजाचे एवढे 14 घर तोडून टाकले. वडगाव गप्त्याला जे आहे डिलिव्हरी महिला झालेल्या 2-2 घरामध्ये, तरी त्यांचे घर तोडले. लाजा नाही वाटत त्यांना? अरे तुमचा स्वाभिमान कुठे गाण ठेवलाय का? अधिकारी वर बोंबलं चालते, अधिकाऱ्यांना कोण सांगतं? आमदार सांगतो का नाही? विधिमंडळामध्ये आता काल बिबट्याने हल्ला झाला, शेतकरी मेला, तिथं बोंबले विधानमंडळात जाऊन. आणि हे लोक निघलेत, घर नाही राहिले त्यांना. काय बोंबला काय अडचण आहे का त्याला? आमदाराला नाही बोलणार तो, कारण त्यांना काय घेणं नाही. तुमच्याकडे फक्त बघितलं जातं मतदान. तुम्हाला असंच राहणार, असेच सडत राहणार तुम्ही. तुम्ही मतदान चुकीच्या लोकांना करणार, ते निवडून जाणार आणि ही हालत तुमची करणार. मग आता काय केलं पाहिजे आपण? अनिल जाधव सारखा, एकलव्य आघाडी सारखा वंचित बहुजन आघाडी दरवेळेस पाठपुरावा करते, दरवेळेस आंदोलन करते. बाकीच्या संघटना मेल्या का इथल्या? कुठे गेल्या संघटना? हा, या शिर्डीमध्ये किती आहेत बिल? किती बिल आहे शिर्डीत? किती आहेत? अरे डोळे झाकून बुचकली भर, आज हातला बिल बुचकली भर येते. कुठे गेले ते? कुठे नेते कुठे गेलेत आपले? अरे हे ओळखा तुम्ही, जो खरा काम करतो त्याच्या बरोबर राहा. अनिल जाधव सारखा आडगावचा कार्यकर्ता आहे, तो प्रदेशाध्यक्ष फिरवतो, वन फिरवतो, त्याला काही आहे का?
त्याला, धमकीचे फोन येत त्याला. अरे ह्या कोणासाठी करतो तो? समाजासाठी. समाजाने एवढे कचाकच भरे राहुरी तालुका, श्रामपूर तालुका, कोपरगाव तालुका किती भिले तिथं मारण्याचे काय करते ना 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 म्हण. विखे साहेब ने विरोध ना जाऊ शकत म्हणा ना 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 म्हण. एकलवी जयंती करते, लाज वाटते तुम्हाला? अरे एकलवी जयंती करते कोणाला बोलते? ज्यांनी आपले घर पाडले त्याला एकलवी जयंतीला बोलते. तुम्हाला एकलव्य पाहायचं ना सगळ्यांना? हे आले जातो मध्ये पहा. मी ते सांगतो तुम्हाला, एकलव्य आघाडी दरवेळेस पाठपुरावा करते, वंचित बहुजन आघाडी करते. अरे तो बाबासाहेबाचा नातू वनवर फिरतो. काय करतो आपण? मताचा अधिकार दिला, काय साठी दिलाय? यांना मोठ्या घरासाठी. हे दोन एक लक्षात ठेवा, हे आंदोलन जर तुम्हाला न्याय मिळवायचा असेल तर आपले घर सोडावं लागणार तुम्हाला. रस्त्यावर बसवला, रस्त्याची लढाई लढल्याशिवाय आपल्याला हे काय देणार नाही. आणि घरकुल आता बिडो असेल, सीओ असेल, यांना GR पास झालेले. आम्ही बऱ्याच ठिकाणी गेलो, सीओला बिडोला विचारलो, अहो साहेब ग्रामसेवकला लेट इश्यू झाले का? आम्हाला पत्रात नाही आलं. ग्रामसेवक म्हणतो मला पत्रात नाही आलं. तू कोणत्या पत्राची वाट पाठव भाऊ? तुझे प्रस्ताव पाठवलेत का? तू गाव विस्ताराचे प्रस्ताव पाठवता का तुम्ही? नाही पाठवत. हे ह्या तालुक्याचं नाही, श्रामपूर तालुका, राहुरी तालुका, नगर जिल्ह्यात सगळ्या तालुक्यात हाच प्रश्न आहे. आणि या 14 तालुक्यामध्ये आदिवासी टार्गेट होतो, त्यालाच घर नाही. अरे हे कवर चालणार आहे? 75-76 वर्ष झाले स्वातंत्र्य मिळून आपल्याला, झालेत का नाही? काय परिस्थिती आपली? 75 वर्षात काय परिस्थिती? घर मागतो, घर आपण भिकारासारखी